सर्वप्रथम शक्तिदुर्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय सुशांतजी गराटे बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आपला आजचा प्रश्न आणि आपला पास या ठिकाणी घेऊन यायचा आहे आणि माझा प्रश्न या ठिकाणी घेऊन जायचा आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। त्याबद्दल जरा आपला कसं जरा वेगळा पॅटर्न आहे, गोवाकर साहेब जरा पॅटर्न जरा आपला वेगळा आहे। गेल्या वर्षी आपला वाटण्याचा गोलगोल नाना केला होता। साऊंड चेक करूया काय म्हणते बघा। सुरुवात करतोय हा। भेटलाय बुवा आज मला तावडी मधी, अहो भेटलाय बुवा आज तावडी मधी, रत्नागिरी कारवांच्या वाडी मधी, रत्नागिरी कारवांच्या वाडी मधी, अहो सोडणार नाही याला साधी सुधी, आज सोडणार नाही याला साधी सुधी, रत्नागिरी कारवांच्या वाडी धन्यवाद। हा सर्व मला तुमच्यावर आहे, तुम्ही आमच्या आम्ही तुमच्या मुलांचं काय मला माहित नाही, ते ढालवून तोडले असतील ठीक आहे। या ठिकाणी मला कार्यक्रम सुरू करतोय। जब तक है दम बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। या सभा रंगणाला या सभा
सांभाळून घ्यावे तुम्ही या तुझ्या लेकरा अहो सांभाळून घ्यावे तुम्ही या तुझ्या लेकरा तुम्ही म्हणत तसं सर्वप्रथम विवाह वंदन करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझी गावची ग्रामदेवता आई वैरामणी माझ्याकडे नतमस्तक होतो. या गावचा आराध्य दैवत श्री महालक्ष्मी श्री महाकाली या मातेच्या घरी नतमस्तक होऊन राष्ट्रमाता जिजाऊ अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता छत्रपती शिवाजी महाराज रेतीचे वाली शूरवीर राजे संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत माननीय हिंदुस्थानी सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद दिघे साहेब या सर्वांना शाही स्वतः सीओ सुरेश बांकर मुक्ता पोस्ट गुहागर जिल्हा रत्नागिरी निर्मी शाखा श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला मंडळ गुहागर कीर्तनवाडी या माझ्या मंडळाच्या वतीनं मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ते म्हणजे श्री महालक्ष्मी श्री महाकाली नवरात्र उत्सव मंडळ. या मंडळाला मित्रांनो 30 वर्ष पूर्ण झाली. या मंडळाचे आम्ही खरोखर आभारी आहोत. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मुकेश दिलीप बारवडे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय
जोशी, प्रकाश लक्ष्मण जोशी, प्रसाद आगोडे, चंद्रकांत बागोडे, सुरेश कांबळे, दामोदर कुळे, दिनेश कुळे, प्रभाकर बागोडे आणि संतोष बागोडे या सर्व माझ्या मंडळाचं, माझ्या सहकार्याचं मी माझ्या मुलाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या माझ्या आया वहिनी बसल्या, त्यांचा मान सन्मान राखून या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, या देवीच्या चरणी ज्यांनी डबलवाडीला सुरुवात केली, ही परंपरा चालू केली, ते कैलासवासी रवींद्र नारायण बारगोडे व कैलासवासी चंद्रकांत स्वरूप बावडे या माझ्या महात्म्यांना या ठिकाणी मानवंदना देतो. आज त्यांच्यामुळे आज सगळ्या नवरात्रोत्सव आपण पाहतोय आणि असंच यापुढे पाहणार अशी मी आशा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज या माझ्या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देत आहेत आमचे बँजो मास्टर गुरुनाथ दादा धामनसकर, पॅनला साथ देत आहेत राज दादा दळवी, ऑर्गनला साथ देत आहेत ऋषिकेश नेवरेकर दादा आणि माझे ढोलकीपटू आहेत माझे बंधू यश दादा पानकर आणि ही माझी सर्व सहकारी टीम. या सर्वांना घेऊन आज तुमच्यासमोर कार्यक्रम करतोय. त्याचप्रमाणे मला हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड. जर कोणाचं असेल तर ते आमच्या गावात आहे. धन्यवाद दादा, आज खरोखर तुमची पण सेवा करायची आज संधी मला भेटली, त्याबद्दल खरोखर आभारी आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्या कार्यक्रमाला माझे गुरुवर्य प्रमोद दादा घुमे उपस्थित, त्यांचे देखील मी चरणस्पर्श करतो. त्याचप्रमाणे सचिन दादा आगरे मला गुरु समान असणारे, त्यांचे देखील मी चरणस्पर्श करतो. त्यांना देखील शाहीर मानसा मुजरा. त्यानंतर या पंचक्रोशीत शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित असेल, त्यांना देखील मी शाहीर मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते माझे बंधू रोशन शशिकांत वारगोडे, ज्याने आमच्याजवळ संपर्क साधला आणि आम्हाला ही संधी दिली, त्या दादांना देखील शाहीर मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुरेवाली शाहीर दीपक दादा तसुरकर हे या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा या आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं 10,000 बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे, त्यांना देखील शाहीर मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मी दुसऱ्यांदा वारी करतोय आणि दुसऱ्या वेळी तेवढंच सुंदर आणि रुचकर जेवण या आमच्या माता भगिनीने आम्हाला दिलं, त्याबद्दल खरोखर तुमचा आभार मानतो. तुम्हाला शाहीर मानसा करतो. त्याचप्रमाणे या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी, श्री भरारी देवी आणि आसरा देवी यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. तसेच या कार्यक्रमाला माझे प्रतिस्पर्धी शाहीर, त्यांचे वडील कैलासवासी लोकशाहीर दत्ताजी गराडे यांना देखील शाहिरी मानसा मुजरा करतो. कारण आज त्यांच्यामुळे आम्ही हे शिकलोय, त्यांच्याकडे ही आम्ही कला बघितली आणि ह्या रंगमंचावर उभं राहिलोय. त्यांना देखील शाहिरी मानसा मुजरा करतो. आणि आता राहिले ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहे ना, आमचं हे 3 तासाचं भांडण आहे आणि हे माझं धनी आहे. अहो धनी, आज तुम्हाला पाचतो वाघाचं पाणी असं ते बघा आहे ना. शाहीर तुम्हाला देखील मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे भुवांचे संगीतकार असतील, मंडळ असेल, त्यांना देखील मी शाहिरी मानसा मुजरा करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या आई वडिलांचे गुरुजनांचे चरणस्पर्श करून इथे जमलेल्या नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेऊन माझ्या गावची ग्रामदेवता आई व्याघ्रांवरील माझे चरण नतमस्तक होऊन या गावची रघुवरी आई महालक्ष्मी आई महाकाली माझे चरण नतमस्तक होऊन या जागेवाल्याला वंदन करून या रंगभूमीला वंदन करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
महालक्ष्मी आई महाकाली तू घ्यावी स्तवनाला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा, 9 रंगांचा 9 रूपांचा आणि हा नवरात्रीचा हा सोहळा आज या माझ्या आई महालक्ष्मी आई महाकालीच्या प्रांगणात सादर करतोय आणि तो देखील मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात पार पडतोय. आणि आजा आई महालक्ष्मी महाकालीच्या छत्रछायेखाली ही कारवांची वाडी सुद्धा समाधान नसते. या मंडळाने 2चे 4 हात केले, 4चे हात करून हा मंडळ उभा केला. भाव भक्तीने या मातेची सेवा केली आणि आईमुळे या मंडळाला बरकत मिळाली. ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. आणि म्हणून हे स्तवन हे माझ्या आईच्या चरणावर अर्पण करतोय. म्हणायचे काय बघा, Oi, dona Tira.
सोनू भिकाजी गोपाल कृष्ण भिकू गुणाजी विठ्ठल रामचंद्र गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद अखंड वाणुदा सोळीचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा जय अंबे माते की या ठिकाणी बघा गण गातोय म्हणायचं काय बघा सकल विद्येचा अधिपती म्हणून या श्रीगणाचं त्रिलोकी नाव सकल विद्येचा अधिपती म्हणून या श्रीगणाचं त्रिलोकी नाव माता पार्वती शिव शंभू पिता कैलास त्याचं नाव विश्वव्यापी स्वरूप त्याचं तरी गोड स्वभाव आणि अशा माझ्या या लाडक्या गणरायाच्या असं दैव माझा भक्तिभाव गाण्याला सुरुवात करतोय म्हणायचे काय बघा
हा सुख करता दुःख हरता विश्वाचा पालन करता बाप्पा गजानन या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होऊन मित्रांनो आज जवळजवळ महिना पूर्ण व्हायला गेला पण अजूनही या गणरायाची आठवण त्या आपल्या दसऱ्याच्या सणाला सुद्धा येते ना अहो येते ना कारण एवढं घट्ट नातं त्या बाप्पाचं आणि आपलं आहे आणि म्हणून या रंगमंचरी हे गप्पा तू या गणाला रंग भरण्यासाठी यावं म्हणून हा पावर तुझ्या चरणाशी काय विनंती करतोय बघा हमें तुमसे हुआ ये प्यार हम क्या करें आप ही बताएं हम क्या करें म्हणून काय म्हणते बघा लक्ष द्यायचं आहे प्रत्येक शब्दामध्ये लक्ष द्यायचंय का म्हणते बघा कारण हा आदिमायेचा आणि शंकराचा हा सामना आहे हा खेळ आहे आणि या खेळात मी माझी आदिमाय श्रेष्ठ करणार तुम्ही तुमचा शंकर श्रेष्ठ करायचा आहे म्हणून काय म्हणतो बघा साज कलगीचा सजला या सभारणा साज कलगीचा सजला या सभारणा हा केला या धावून येणा तू गजानना अरे हा केला या धावून येणा बाप्पा तू गजानना आकेला या धावून येता तू गजानना आकेला या धावून येता तू गजानना आळवीतोच तुझला त्यावे दर्शन हे वचना आसरा गलीला अधुर मना सात कलगीचा सजला या सभारणा आकेला या धावून येता तू गजानना आकेला या धावून येता तू गजानना जीवनाच्या नौकाया लावा किनारी पाहुनिया सारी किमया तुझी सुखांच्या या सरी आडाव्या दारी
सजला या सभारणा हा केला या गावला मागसी गणा या ठिकाणी बघा परमेश्वरे आमचे डावा साऊंड यांच्याकडून माझी जी गौरव युट्यूबला असते पायात पैंजण वाजते त्या गौरवसाठी मित्रांनो 500 रुपयाचं असं भारत बक्षिसाला म्हणलं त्याच्या आभारी धन्यवाद धन्यवाद आज खरोखरच हे तुमचं प्रेम आहे तुमचे आशीर्वाद आहे त्या गौरवीला आज 2 महिने होऊन गेले 15 दिवस पुढे झाले असतील आणि ती गौरव 14 लाखाच्या पुढे तिला व्ह्यूज मिळाले ते तुमचे प्रेम आहे तुमचा आशीर्वाद आहे आणि हेच प्रेम हे आशीर्वाद या लहान कलाकारावरती असं राहू द्या असं या माती चरणी प्रार्थना करतो आणि दादांची पहिली फरमाईश पूर्ण करतो नंतर माझी गौरव करतो अहो सावकाश घ्या दादा तो मृदुंग आवाज आला पाहिजे मृदुंगाचा हा त्याच्यावर खरेदी कसं पाय आपली प्रेम दिवाणी राधा मोहिनी चाल हरणावरी घेऊन गागर डाव्या कडेवर पदर तो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावली मनापासून आभार मानतो आता मित्रांनो श्रवण झालंय गण झालंय आणि आता गौरव बरोबर ना तुमचा रिस्पॉन्स असेल तर आम्हाला देखील मजा येईल तुम्ही जर शांत बसला तर आम्हाला शांत बसवं लागेल गोवाना आज मी गोवाकडचं पाणी पाजणार यात काय शंका नाही त्यांनी लांजाचं पाणी प्यायले ते रत्नागिरीचं प्यायले खेड दापोली गोरचं कधी मला माहित नाही पण मी त्यांना पाणी पाजून जाणार यात काही शंका नाही जिथं विषय गंभीर तिथं सुयोग गोवा खंबीर यामुळे टेन्शन घ्यायचं नाही या माझ्या आया बहिणींच्या या बसलेल्या सर्व समाजाचा आदर राखून माय मावल्यांचा आदर राखून एकही वागवा शब्द न बोलता मी बारीक जाऊन जाणार आहे कसं ते
बघा वनो झोपत नाही ना, कारण शांत झोपेसाठी काय म्हणते बघा, शांत झोपेसाठी सोबतीला पाहिजे उबदा ऋषी मऊ. शांत झोपेसाठी सोबतीला पाहिजे उबदा ऋषी मऊ. चांगले बोले, रिस्पॉन्स होते, चांगले बोले. अजून एक घेऊ. या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला तालुका आहेत 9. चांगले बोले. हा ये बात असं पाहिजे, काय आम्हाला पण हुरूप येतो, दुसरा काय नाही. या ठिकाणी खतवणार काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा श्रवण झाले, गौडन झाले. या ठिकाणी सॉरी गौडन सादर करतोय. काय म्हणायचं बघा, लक्ष द्या, आहे ना. शाहीर सुशांत दराटे, मॅन फ्रॉम रत्नागिरी, मुक्का पोस्ट पाली. अरे आली रा आली, आता तुमची वेळ आली. आता कशी ती बघा. हा येतोय गौरव त्याशिवाय ते बोलणार नाही. मला मगाशी बोलले ते, मला थोडीशी झोपवतो आता कशी बघा. अरे गोकुळात तुझ्या नावाची बोंबा बोंबी झाली, आज कशी काना ती तुझ्यावरती वेळ आली. या चोराला धडा शिकवण्याची आज पाळी आली. आणि या हराम खोराने अहो बघा गोकुळात गडबड केली. म्हणून राजा काय सांगते बघा, सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा. अहो जन्मा येईल का माझ्या भीमरायावरी, जागा पुढारी होईल का. म्हणून काय म्हणतोय, गोकुळ मध्ये ही गडबड, शिंक्यात लोणी राहील धड. रोज खाऊन जातोय चोर. त्या गोकुळात गडबड चालली. सगळ्यांना प्रश्न पडलाय, कोण चोर आहे. आम्ही घरात दूध सगळं जपून ठेवतोय आणि आमचा दूध हा फरार करतोय. या चोराला पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, गोकुळामध्ये ही गडबड, शिंक्यात लोणी राहील धड. रोज खाऊन जातोय चोर. कोण आहे हा हरामखोर, कोण आहे हा हरामखोर. निघाला नंदाचा पोर. कोण आहे हा हरामखोर, निघाला नंदाचा पोर. 1 2 3 स्टार्ट. गोकुळामध्ये ही गडबड, शिंक्यात लोणी
या ठिकाणी बघा बक्षिसालय शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत बारगोडे यांच्याकडून या आमच्या नाच मंडळात 500 रुपयाचं असं भारत बक्षिसाने मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा गवळण झाले. या ठिकाणी माझी प्रश्नाची पद आजचा माझा सवाल बुवाने दिलेलाच आहे, परंतु तो तुम्हाला समजावा म्हणून पुन्हा एकदा वाचन करतोय. माझा प्रश्न असा आहे, एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला सुवर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना वाटेत बिकट अशा परळण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1 वर्ष होऊन गेली होती. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगत. हॅलो 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 ठीक आहे चालेल, काय नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही. लाईट नव्हते पाऊस होते काय टेन्शन नाही. गाराला घालू काय तुम्ही बोला. गाराला घालू घालू हे 12 गावाच्या 12 ऋषीच्या 12 गल्लीच्या जेव्हा महाराजा इथं कुणी काय जर इडा पिडा केला नसेल तर त्याला अंत्यकालीचे गुंड आणि त्याचा वलेवाट करून विल्हेवाट लावून त्याला हार भर तिकडं अडीच्या पल्ल्यानं पार कर महाराजा. प्रश्न एकदा पुन्हा वाचून दाखवतो. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना वाटेत बिकट एका अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1 वर्ष होऊन गेली होती. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होतो. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर स्थगित करून त्या शस्त्राने त्या राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा चुराडा केला. तर त्या राक्षसाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती, तसेच त्या राक्षसाचं नाव काय व त्यांच्या मुलाची नावं या ठिकाणी आपण सांगायचे. शाहीर, आज तुमची माझी पहिली भेट आहे. तुम्ही नामवंत शाहिरांचे पुत्र आहात, स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी कराटे यांचे तुम्ही सुपुत्र आहात. आशा करतो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्याल आणि खरोखर तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी तुमचा सन्मान करेन. बघा मी मगाशीच बोललोय, बुवा माझ्यासाठी नवीन आहेत, मी त्यांच्यासाठी नवीन आहे. गेल्या वर्षी योग आला होता, बुवाचा मला कॉल आला होता की बुवा बारे घ्याल काय, पण त्यावेळी माझा कार्यक्रम फिक्स होता म्हणून तो योगायोग जुळला नाही. पण आज मात्र योग जुळला नाही आणि म्हणून शाहीर आता मगाशीच बोललोय, तुम्ही गराटे बुवांचे सुपुत्र आहात, त्यांच्या नावाला कुठे डाग लागला नाही पाहिजे अशी बारी करायची बुवा. जर काही एवढं वाकडं बोलला तर पुढची बारी माझी एवढं लक्षात ठेवा. बघा
पुढचा विषय सादर करतोय. वा तुमचा आणि माझा सामना, तुमचा आणि माझा सामना या कारवांच्या वाडीत आहे. तुम्ही किती जोर लावा पण तुम्हाला हरवण्याची ताकद या शाहिरात आहे, या शाहिरात आहे. म्हणून बोल सांगतोय, फक्त इथं येऊन बोलवचन कराल तर जमणार नाही. भागाला भाग आणि विषयाला विषय द्यायचा आणि माझ्यासमोर बारी करायची. वा काय म्हणते बघा, नाही तर वा तुम्ही ठेवलीत भारी टिपी 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 टिपी, ओ त्या टिपीची घेऊन काही पपी. असं नाही ताकदीला तीन ताकदीला तीन ताक. हा थोडं अलग म्हणताय मग. बघूया पुढचा विषय आपल्या समोर सादर करतोय. काय म्हणतोय बघा, अहो शास्त्र पुराणाची ठेवून जाण, हा विषय माझा सोडवा तुम्ही सुज्ञान. अहो शास्त्र पुराणाची ठेवून ज्ञान, हा विषय माझा सोडवा तुम्ही सुज्ञान. आज कोण कोणाला पडेल भारी, अहो ग्रंथ पुराण वाचून या. म्हणून काय म्हणते बघा शाहीर, आज तुमची आणि माझी पहिली भेट आहे. म्हणून काय म्हणते बघा, तुझी माझी ही पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. शाहीर तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. अहो ऐकूनी जाओ कराटे, रडी नका देऊ खराटे. अहो ऐकूनी जाओ कराटे, रडी नका देऊ खराटे. तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. अहो ऐकूनी जाओ कराटे, रडी नका देऊ खराटे. तुम्ही ऐकूनी जाओ कराटे, रडी नका देऊ खराटे.
या ठिकाणी हे शेवटचं गीत घेतोय आणि माझ्या पहिल्यावरती शांत करतोय बघा. खास डावाला तुमच्या डाव समोर गाणं घेतोय बघा. कारण का सांगतो, परवा कार्यक्रम झाला शक्तीवाले शाहिरा कुलम आगरकर आणि तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळगोवा. त्या सामन्याला त्या ठिकाणी फक्त 180 190 व्होल्टेज होतं. एवढ्या कमी व्होल्टेज मध्ये जर कोणाच्या ताकद असेल साऊंड लावायचा प्रॉपर, तो फक्त माझ्या नावात असत आहे. याचा जोर द्या काळ्यावाचा. तुम्ही रत्नागिरीचे आन बाण शहाण आहात खरोखर, आणि तुमच्यासारखा माणूस आम्हाला भेटला तर आमचं पण त्याच्यामध्ये खरोखर चांगलं आहे, भलं आहे. म्हणून एक छोटासा प्रयत्न करतो. स्वयंपाक कर तू डालभात, हिरविराची चटणी वाट, जेवायला बघताना वाट ग बाय, जेवायला बघताना वाट ग. अग साजली माझ्या बाया भुकेल्यान ग, साजली माझ्या बाया भुकेल्यान ग. म्हणून काय म्हणते बघा, अहो साऱ्यांना फोडतोय घाम रे, हाय आवाजाचा पण ठाम रे. अहो साऱ्यांना फोडतोय घाम रे, आवाजाचा हाय ठाम रे. नाही येड्या गबाळ्याचं काम रे, नाही येड्या गबाळ्याचं काम रे. डावा साऊंडे या माझ्या डावा साऊंडे बघा मार्केट गेलंय जाम रे. साऱ्यांना फोडतोय काम रे, आवाजाचा हाय ठाम रे. साऱ्यांना फोडतोय काम रे, आवाजाचा हाय ठाम रे. नाही येड्या गबाळ्याचं काम रे, नाही येड्या गबाळ्याचं काम रे. डावा साऊंडे या साऊंडे
माझी प्रथम फेरी मी संपवतोय आणि पुढच्या पिढीसाठी भगवान सुद्धा शुभेच्छा देतोय. भगवानो पुन्हा एकदा सांगतोय, भागाला भाग, विषयाला विषय द्यायचा आहे आणि बारी सादर करायची आहे. आता दुसरी बारी माझी एवढी लक्षात ठेवा. या ठिकाणी माझ्या पहिल्या बारीची सांगता करतो. धन्यवाद.